नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपल्याला रेशो अनालिसिसचा पहिला क्वेश्चन पाहायचा आहे. क्वेश्चन स्क्रीनसमोर येईल. क्वेश्चन बघा आणि त्या क्वेश्चनवरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. क्वेश्चनमध्ये पहिला क्वेश्चन आहे, या ठिकाणी पाहू शकता. कॅल्क्युलेट करंट रेशो फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. खालील माहितीवरून काय करायचं आहे, करंट रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर कॅश सांगितला आहे, स्टॉक सांगितलेला आहे, त्याच्यानंतर डेटार्स, बिल्स रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्सेस, लँड अँड बिल्डिंग, गुडविल, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, टॅक्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बँक ओडी आणि डिबेंचर्स इत्यादी गोष्टी सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये कॅशपासून ते या ठिकाणी आपल्याला कोणता रेशो कॅल्क्युलेट करा म्हटले, त्यांनी करंट रेशो असं म्हटलेलं आहे. ओके, आणि इन्फॉर्मेशन इथं या ठिकाणी दिलेली आहे. तर कॅल्क्युलेट करत असताना मला सांगा, सगळ्यात अगोदर काय करावं लागेल, आपल्याला करंट रेशोचा फॉर्म्युला लिहावा लागेल. तर करंट रेशोचा फॉर्म्युला काय आहे बेटा, तर सुरुवातीला करंट रेशोचा फॉर्म्युला लिहून ठेवा. करंट रेशो इज इक्वल टू काय आहे, करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. काय फॉर्म्युला, करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. तर या क्वेश्चनमध्ये कोणकोणत्या करंट असेट आहेत, तर या ठिकाणी पाहू शकता करंट असेट कोणकोणते आहेत. तर आपण इथं स्टिक मार्क करूया. करंट असेट कोणकोणते आहेत, कॅश करंट असेट आहे, स्टॉकसुद्धा करंट असेट आहे, डेटासुद्धा करंट असेट आहे, बिल्स रिसिवेबलसुद्धा करंट असेट आहे आणि प्रीपेड एक्सपेन्सेससुद्धा करंट असेट आहेत. म्हणजे कॅशपासून ते प्रीपेड एक्सपेन्सेसपर्यंत दीज आर दी करंट असेट आणि त्याच्या या अमाऊंट 4. ठीक आहे, तर ॲज इट इज आपल्याला घ्यायचं आहे 1, 2, 3 आणि 4, 90,000पर्यंत. 1, 2, 3, 4, 5 आहेत. सॉरी 5 घ्या, 30,000पर्यंत सगळ्या काय करंट असेट आहेत. ॲज इट इज घ्या. करंट असेट्स इज इक्वल टू करंट रेशो, करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. तर करंट असेट कोणकोणते आहेत, तर CA इज इक्वल टू क्वेश्चनमध्ये दिलेल्या कॅश बॅलन्स, परत ठेवते तुमच्यासमोर, कॅश बॅलन्स, स्टॉक, डेटास, बिल्स रिसिवेबल आणि प्रीपेड एक्सपेन्सेस हे लिहून ठेवतो मी. कॅश प्लस स्टॉक प्लस डेटार्स प्लस बिल्स रिसिवेबल प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस. वेअर ॲज करंट लायबिलिटी कोणत्या आहेत, करंट लायबिलिटी क्वेश्चनमध्ये दिलेल्या, तर या ठिकाणी पाहू शकता करंट लायबिलिटी, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, टॅक्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि बँक ओडी. फक्त डिबेंचर सोडलं तर ऑल आर करंट लायबिलिटी. ओके, सन्ड्री क्रेडिटर्सपासून बँक ओडीपर्यंत सगळ्याच करंट लायबिलिटी आहेत, सगळ्याच घ्या. क्रेडिटर्स, त्याच्यानंतर बिल्स पेएबल, त्याच्यानंतर टॅक्स पेएबल, त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्लस बँक ओडी दीज आर दी करंट असेट. मग फॉर्म्युल्यामध्ये टाकून द्या त्यांच्या अमाऊंट. अमाऊंट कोणकोणत्या आहेत, पहिल्या 4 घ्या. 60,000 ॲज इट इज करंट असेट जेवढे आहेत 60,000 कॅश आहे, प्लस स्टॉक किती आहे 1,80,000, 1,80,000, 1,80,000 प्लस 2,10,000 प्लस 90,000 आणि प्लस 30,000 डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. हे पहा, क्रेडिटर्सची व्हॅल्यू किती 60,000, ते सगळंच घ्या. क्रेडिटर्सची व्हॅल्यू किती असणार आहे, करंट लायबिलिटी 60,000 प्लस बिल्स पेएबल 45,000 प्लस टॅक्स पेएबल 54,000 प्लस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 21,000 प्लस बँक ओडी 75,000. ओके, काय केलं, बेरीज केली. मग करंट रेशो इज इक्वल टू, बेरीज करा. करंट रेशो इज इक्वल टू वरच्या करंट असेटची बेरीज करा, किती येऊन जाईल. जर बेरीज केली तुम्ही व्यवस्थितरित्या 60,000 अधिक
पूर्ण बेरीज करा 60,000पासून याच्यापर्यंत. करंट असेटची टोटल येईल 5,70,000, 5,70,000 डिवायडेड बाय करंट लायबिलिटीची टोटल येईल 2,25,000, 55,000 येईल. जर टोटल केले 5,70,000 भागाकारामध्ये 2,55, उत्तर येईल तुमचं 2.24. किती आलं? 2.24. मग याला ॲज टू 1 करायचं. ठीक आहे. CA करंट रेशो इज इक्वल टू 2.24 ॲज टू 1. आयडियल जो करंट रेशो आहे तो किती आहे तुम्हाला कालच सांगितलं, 2:1 आहे. ध्यानामध्ये ठेवा, हा MCQसाठी विचारला जातो. आणि क्विक रेशो QUI क्विक रेशो जो आहे त्याचा जो आयडियल रेशो आहे, आयडियल तो आहे 1:1. एकाच एक आहे आयडियल रेशो. दोन्ही MCQसाठी महत्त्वाचे आहेत, विचारले जातात. ठीक आहे. चला थांबूया इथं, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा क्वेश्चन घेऊया.